PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी भव्य मल्लखांब स्पर्धा। स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व युवकांचं प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंतीनिमित्त तिकी गावचे युवा नेतृत्व तथा नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष श्री उदय दत्तात्रय गायकवाड यांच्या नेतृत्वात पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी भव्य उदय चषक 2025 जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा दिघे येथे पार पडली। नवजीवन स्पोर्ट फाउंडेशन आणि पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेच्या संयुक्त विद्यमानं या भव्य मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। आजच्या काळात नवीन पिढीला आपले पारंपरिक खेळ जपता आले पाहिजेत या उद्देशानं या भव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील बारामती पासून ते आंबेगाव चुंडर येथील मल्लखांबपटूंनी उत्साहात सहभाग घेतलाय। या स्पर्धेत मुले मुली वयोगट 10 वर्ष, 12 वर्ष, 14 वर्ष, 16 वर्ष अशा विविध गटांतील मल्लखांबपटूंनी आपलं कौशल्य प्रदर्शित केलंय। मल्लखांबाच्या विविध प्रकारांमध्ये स्पर्धकांनी आपले दमदार खेळ दाखवत प्रेक्षकांचं मन जिंकलंय। या स्पर्धेचं उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक श्री दत्तात्रय आबा गायकवाड व युवा नेतृत्व तथा नवजीवन स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष श्री उदय दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना श्री दत्तात्रय आबा गायकवाड यांनी मल्लखांब हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा खेळ असून तो आजच्या पिढीला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत बनवतो असं सांगितलं। पुस्तक आणि मोबाईल पासून लांब राहून नव्या पिढीनं कसरतीवर भर देणं गरजेचं आहे असं यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमास महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना कार्याध्यक्ष श्री उत्तम लटपटे, वर्धा जिल्हा मल्लखांब संघटना सचिव श्री संजय सुकळकर, महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना सदस्य श्री संजय केकाने, पुणे जिल्हा मल्लखांब संघटना सचिव श्री सचिन परदेशी, छत्रपती मल्लखांब संघटना कार्यकारिणी सदस्य श्री श्रीपाद जगताप, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व महाराष्ट्र मंडळ पंच श्री अभिजित भोसले, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना सचिव श्री आशिष देवल आदी मान्यवर उपस्थित होते। त्यांनी या स्पर्धेचे महत्त्व विशद केलं। या स्पर्धेचं आयोजन करण्यामागे मल्लखांब खेळाचा प्रचार आणि प्रसार करणं, तरुण पिढीला या खेळाकडे आकर्षित करणं आणि मल्लखांबपटूंना एकत्र आणून त्यांच्यातील प्रतिभा निखारणं हा उद्देश होते। अभ्यासू आणि निपक्षपातीपणे सर्व पंचांनी निकाल मार्गी काढत विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।